तर पंढरपूर पासून 113 किलोमीटरचा प्रवास करून मी येऊन पोहोचलो आहोत तुळजापूरमध्ये। आणि या प्रवासामध्ये तुळजापूरला यायचं कसं, तुळजापूरला थांबण्याची काय व्यवस्था आहे आणि अशा सर्व माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये देणार आहोत। त्यामुळे आजचा हा व्हिडिओ पूर्ण पाहाजो। छत्रपती शिवाजी महाराजांचे आराध्य दैवत आणि 3.5 शक्तिपीठांमधील पहिले पूर्ण शक्तिपीठ म्हणजे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आणि तिचे वास्तव असलेले श्री क्षेत्र तुळजापूर। तर तुळजापूरमध्ये येण्यासाठी महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणाहून थेट बस सेवा उपलब्ध आहे। त्यामुळे तुम्ही तुळजापूरमध्ये बसने येऊ शकता, नाहीतर तुम्ही तुमच्या शहरातून ट्रेनने पण येऊ शकता। आणि जर तुमच्याकडे तुमची प्रायव्हेट कार वगैरे असेल तर तुम्ही तुळजापूरला कारने पण येऊ शकता। तर तुळजापूरला थांबण्यासाठी भक्त निवास उपलब्ध आहे। त्यातून पहिला भक्त निवास आहे तुळजाभवानी मंदिर संस्थान भक्त निवास 108। आता 108 यासाठी कारण ते या भक्त निवास मध्ये आपल्याला 108 रूम पाहायला मिळते। या भक्त निवास मध्ये आपल्याला कार आणि बाइक पार्किंगची सुविधा पण पाहायला मिळते। जर तुम्ही तुळजापूर मध्ये आपल्या फॅमिली सोबत येत असाल तर तुम्हाला या भक्त निवास मध्ये 1200 रुपये मध्ये नॉन एसी रूम मिळून जाणार आणि एसी रूमचा चार्ज म्हटलं तर 1600 रुपये आहे। तुळजापूर मध्ये आल्यावर तुम्ही या भक्त निवास मध्ये फॅमिली सोबत थांबू शकता, कारण ते इथे गार्डन पण आहे आणि रूमचे रेट पण मी तुम्हाला आता सांगून दिले आहे। आणि याच भक्त निवासच्या जवळपास पुन्हा भक्त निवास आहे आणि तो भक्त निवास आहे पांडुरंग भक्त निवास आणि राजगड भक्त निवास। आणि हे सर्व भक्त निवास मंदिरापासून फक्त 10 किलोमीटरच्या दूरीवर आहे आणि मंदिरापासून 10 किलोमीटरच्या दूरीवरच आपल्याला कार पार्किंगची खूप मोठी सुविधा पाहायला मिळते। आणि आपल्याला इथे कार पार्क करण्यासाठी तिकीट काढावी लागते, त्यानंतर तुम्ही इथे कार पार्क करू शकता। भाविकांच्या गर्दीने रस्ता ओसंडून जाते, तर विक्रेत्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकानं लावलेली असतात। आणि आई तुळजाभवानीसाठी पूजेचं सामान घेतलो आणि चालत चालत येऊन पोचलो राजा शहाजी या महाद्वारापाशी। नेहमी याच द्वारातून आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जाता येते। आपण महाद्वारातून दर्शनासाठी निघताना आणि काही पायऱ्या उतरून आल्यावर उजव्या बाजूला श्री गौमुख तीर्थ दिसून येते। या तीर्थामधून गौमुखातून अखंड तीर्थ जलधारा वाहत राहते। तर डाव्या बाजूला काही पायऱ्या चढून आल्यावर कल्लोड तीर्थ दिसून येते। देवी येथे आल्यानंतर जेव्हा या तीर्थाची निर्मिती केली तेव्हा पृथ्वीवरील सर्व तीर्थ या तीर्थात धावून आल्यामुळे त्यांचे एकच कन्नोड झाले, त्यामुळे या तीर्थाला कल्लोड तीर्थ म्हणतात। कल्लोड तीर्थापासून पुढे गेल्यास सरदार निंबाळकर प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला उजव्या तोंडाचा सिद्धिविनायक आहे। तर या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला बरेच देवता आहे। सरदार निंबाळकर प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यास एक छोटं खाणं मंदिर दिसते। या मंदिराच्या समोरच यज्ञकुंड किंवा ओमकुंड आहे। या यज्ञकुंडाच्या पाठीमागे जावळ काढण्याचे ठिकाण आहे। इथून पुढे गेल्यास भवानी मातेच्या मंदिराच्या पाठीमागे आदि स्वरूप मातेचं मंदिर आहे। तर या मंदिराच्या बाजूलाच लक्ष्मी नरसिंहाचे मंदिर आहे। याच्याच पुढे श्री मल्हारी मातड मंदिर आहे। खंडरायासमोर आणि तुळजाभवानी माता मंदिरच्या पाठीमागे चिंतामणी दगड आहे। याला चिंतामणी किंवा सुकनावती असे म्हणतात। हा चिंतामणी आपल्या मनातील गोष्ट होणार की नाही हे सांगते। छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराच्या बाजूलाच दत्तगुरूचे मंदिर आहे। आई तुळजाभवानी एका रोख माहेरी रूपात चंद्राच्या सिंहासनावर विराजमान आहे। मस्तकावर सोन्याचे मुकुट, कपाळावर हळदीचं मडवर, त्यावर कुंकू, नाकात नथ, गळ्यात सौभाग्य अलंकार आणि अंगावर भरजरी वस्त्र असे भवानी मातेचे हे रूप तेजस्वी दिसते। भारतात हे एकमेव मूर्ती असेल ज्याला प्रथेनुसार हलवता येते। मातेची ही मूळ मूर्ती अष्टभुजाधारी वीरांगना स्वरूपात आहे। डोक्यावर शिवलिंग आकार मुकुट, कपाळावर त्रिकुंड गंध, कानात कर्णफुलं, गळ्यात चंद्रहार आणि मंगळसूत्र, कमरेला कमरपट्टा आणि शेला, हातात बांगड्या आणि पायात तोडे आहे। तर हातामध्ये वेगवेगळे शस्त्र आहे, त्यामध्ये उजव्या हातात चक्र, बाण, खडूग आणि त्रिशूल, तर डाव्या हातात शंख, धनुष, पानपात्र आणि महिषासूरचे शेंडी धरलेलं मस्तक आणि त्याखालील महिषासूर।
मातेच्या खांद्याजवळ सूर्य आणि चंद्र आहे, तर खालच्या बाजूला मातेचे वाहन सिंह आहे. त्याखाली पुराण सांगणारे मार्कंड ऋषीची मूर्त आहे आणि डाव्या बाजूला देवीचे धावा करणारे अनुभूती यांची मूर्त आहे. अशा या स्मृतिदायी आई तुळजाभवानीचे दर्शन घेऊन आपण गर्भगृहातून बाहेर येतो. दर्शन करून आल्यानंतर ज्या भाविकांना मातेची आरती करायची आहे त्यांच्यासाठी मंदिराच्या बाहेर आरतीचं ताट उपलब्ध आहे, परंतु त्यासाठी काही शिल्लक घेतल्या जाते. तर याच्याच समोर देवीला निसवलेले वस्त्र प्रसाद म्हणून दिल्या जाते. आई तुळजाभवानीचे हे मंदिर नवरात्राच्या वेळेस उत्सवाच्या वेळेस फुलाने सजवल्या जाते. दर्शन झाल्याच्या नंतर मासाहेब जिजाऊ प्रवेशद्वारातून आपण बाहेर येतो. तर आई तुळजाभवानीचा आजचा हा व्लॉग तुम्हाला चांगला वाटला असेल तर प्लीज लाईक शेअर करून घ्या आणि असेच व्लॉग पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया आता अशाच पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.